नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढल्या 25 मिनिटात आपण बघणार आहोत 50 बातम्या अगदी झटपट. पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. पुस्तक न वाचताच माझ्यावर आरोप. हे पुस्तक फक्त येरवाडा संदर्भात नाही तर मीरा बोरवणकर यांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाणार होते. मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट. दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना आश्वासन दिल्याचं केलं स्पष्ट. राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप. शरद पवार गटातील नेते शिवसेनेत येणार. मंत्री शंभूराज देसाईंचे संकेत. दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेनेची उद्या बैठक. सर्व खासदार आमदारांना उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. आमदार नितेश राणेंना माझगाव कोर्टाचं समन्स. संजय राऊतांकडून नितेश राणेंविरोधात दावा. 21 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश. मनोज जरांगे पाटील 20 ऑक्टोबरला पुण्यात. खेड तालुक्यात जाहीर सभा घेणार. मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार. भिडेवाड्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला. स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून तातडीनं काम सुरू करणार असल्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश. आयओसीचा मोठा निर्णय. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणार स्पर्धा. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल रिलायन्स उद्योग समूहाचा फाउंडर आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांनी व्यक्त केला आनंद. आयओसीचे मानले आभार. यानंतर महत्त्वाच्या बातमीला आपण सुरुवात करूया. बातमी अहमदनगरमध्ये. अहमदनगर एसटी रेल्वे मार्गावर वाळून जवळ सोलापूर महामार्गाशेजारी रेल्वेला भीषण आग लागली आणि आगीमध्ये रेल्वेचे 5 डबे जळून खाक झालेत आणि यामुळे रेल्वेचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या रेल्वे मार्गावर नवीन विद्युत वाहिनीचं काम सुरू आहे आणि त्याचा डेमो सुरू होता. अशातच आधी रेल्वेच्या दुसऱ्या डब्याला आग लागली आणि पाहता पाहता रेल्वेचे 5 डबे जळून खाक झाले. नगर राष्ट्रीय रेल्वेला आज आग लागली होती. त्या आगीमध्ये आपण पाहू शकतो त्या रेल्वेच्या डब्याचं किती नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणावरती लक्झरी असलेली गाडी आज जळून खाक झालेली आहे. अक्षरशः याच्यामधलं सगळं कुशन आणि इतर साहित्य जळून गेलेलं आहे. त्यामुळं जवळपास 5 डबे जे आहेत त्या रेल्वेचे आपण दूरपर्यंत पाहतो की 5 डबे जे आहेत 5ही डबे आज जळून खाक झालेले आहेत. सुदैवाने याच्यामध्ये कोणीही माणसं नसल्याने मोठी जीवितहानी टळलेली आहे. परंतु ह्याच्यापासून काहीतरी शिक्षण घेऊन किंवा काहीतरी याच्यावर संदेश घेऊन रेल्वेने याच्यामध्ये सुधारणा कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. यानंतर पुढल्या 25 मिनिटात आपण बघणार आहोत 50 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये येण्याची तयारी करत असल्याचा दावा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केला. शरद पवार गटातील मोठा नेता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा देसाईंनी केला आणि त्यामुळे हा नेता कोण या चर्चेला आता सुरुवात झाली. शंभूराज देसाईंच्या वक्तव्याचं आमदार अमोल मिटकरींनी समर्थन केलं. शंभूराज देसाईंच्या बोलण्यात तथ्य असून दिवाळीपूर्वी आमचा संख्याबळ 4ने वाढलेलं दिसेल असं मिटकरींनी स्पष्ट केलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवं असलं तरी आदिवासींच्या हक्काचं आरक्षण त्यांना देता येणार नाही. तसंच धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल एवढंच मी म्हणालो असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. यातून मी केंद्र सरकारला इशारा दिला असा अर्थ अजिबात निघत नाही असं स्पष्टीकरण वळसे पाटलांनी दिलं. धनगर जागर यात्रेच्या निमित्ताने मी राज्यभर समाज एकत्र करतोय आणि पण माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो अशी भीती आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली. यापूर्वी माझ्यावर समाजासाठी लढत असताना 2 वेळा हल्ला झाला. हा समाज जागा झाला तर आपल्या स्पर्धेत येऊ शकतो असं प्रस्थापितांना वाटतंय असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेला अनिल परब यांनी उत्तर दिलं. कोणासोबत जायचं ते आम्ही ठरवू, मात्र आम्ही कोणाशी हात मिळवणी केल्यानं त्याचा तुम्हाला त्रास का होतोय असा सवालही अनिल परब यांनी केला. न्यायालयाच्या प्रत्येक प्रक्रियेचं आणि निर्णयाचं पालन करू. कोर्टाचा मान राखतो आणि त्यांच्या सगळ्या आदेशाचं पालन करतो असं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच आरोपांकडे आपण दुर्लक्ष करतो असंही त्यांनी विरोधकांना ठणकावलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत भूकंप होईल असा दावा उभाटा गटाचे खासदार विनायक राऊतांनी केला आहे। शिवसेनेच्या 13 खासदारांपैकी केवळ 3 जणांचंच लोकसभेसाठी उमेदवारी त्यांना मिळेल अशी आम्हाला माहिती असून अनेक जण उभाटा गटात परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा राऊतांनी केला। नरेंद्र मोदी अमित शहा म्हणजे शब्द म्हणजे ऑर्डर असते आणि त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला आपल्याला सांगितलं तर आपण निश्चित ती लढू असं मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे। ठाकरे गटानं 6 नवनियुक्त नेत्यांची नावं आणि त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या जाहीर केल्यात। नव्या कार्यकारिणी विस्तारात विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली। जेव्हा त्यांनी काँग्रेसला डोक्यावर घेतलं तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान घरी बसून कारभार करणाऱ्यांना जनता निवडणुकीतून धडा शिकवेल अशी टीका त्यांनी केली। सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात। समाजवादी पक्षासोबत आलात तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। पालघर जिल्ह्यात काँग्रेसनं आतापर्यंत बहुजन विकास आघाडीला जागा सोडली होती, मात्र यावेळेस इथली जागा काँग्रेस लढवणार असल्याचं काँग्रेसचे पालघर लोकसभा निरीक्षक विजय पाटील यांनी स्पष्ट केलं। या मतदारसंघात नक्की यश मिळेल असा दावाही त्यांनी केला। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्यपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला। राज्यभरात एकाच वेळी 511 कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या गुरुवारी हे उद्घाटन पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावरती असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येत्या 20 ऑक्टोबरला ते जाहीर सभा घेणार आहेत। 1 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील खेड तालुक्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कारकिर्दीवर आधारित असणारा गडकरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात हा ट्रेलर लॉन्च होईल। या लॉन्चिंग सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि क्रिकेटर उमेद यादव उपस्थित राहणार आहेत। मुंबई गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनी ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं छापा टाकला। कारवाईत 16 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। कोल्हापुरात गरबा खेळण्यासाठी अँब्युलन्सचा वापर करण्यात आला। कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला। भरधाव वेगातील या अँब्युलन्सने 2 वाहनांना धडक दिली असून या घटनेच्या चौकशीची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। कोल्हापूरमध्ये दूध दरात कपात केल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। कोल्हापूर बिद्रीनंतर शिरोळ तालुक्यातही संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं लक्षवेधी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। हद्दवाढ हा विषय उकरून काढून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला। रेशनचं धान्य मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत श्रीरामपूर नेवासा महामार्ग अडवला। बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह प्रहारचे कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। आंतरमशागतीसाठी अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। विविध प्रलंबित मागण्यांसाठी मालेगाव शहरातील दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरले। महापालिका प्रशासनाच्या विरोधात विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं। दिव्यांगांसाठी महापालिकेत राखीव असलेल्या 3% निधीतून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी भरती रद्द न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। थकीत पगार मिळावा यासाठी लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेदरम्यान 24 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। धान्य वाहतूक ठेकेदारानं फसवणूक केल्यामुळे संबंधित शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सिंदखेड राजा इथे भव्य महामोर्चा काढण्यात आला। यात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले। यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना गर्डर कोसळल्याची घटना घडलेली आहे. चिपळूणमधील बहादूर शेखनाका उड्डाणपुलावरील ही घटना आहे. सकाळच्या सुमारास गर्डरला तडे गेले होते आणि त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डर कोसळला. अमरावतीत ट्रॅव्हल्स चालकाचा हलगर्जीपणा समोर आलाय. संबंधित ट्रॅव्हल्स चालक हा सुसाट वेगात असताना चक्क स्टेअरिंग समोर मोबाईल ठेवून आणि कानात हेडफोन लावून सिनेमा पाहत असल्याचं व्हिडिओ समोर आला. नागपूर ते पुणे मार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स चालकाचा हा व्हिडिओ आहे. हिंगोली जिल्ह्यात रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. अशातच सोयाबीनच्या दरातही घट झाली आहे. हिंगोली बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. हिंगोली शहरामध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली आणि या अमृत कलश यात्रेमध्ये जिल्ह्यातील 3 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित केलेल्या मातीच्या कलशांची शोभायात्रा काढण्यात आली. परभणीत सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे सोयाबीनच्या उत्तरात मोठ्या प्रमाणात घट झाली आणि त्यामुळे कर्ज काढून सोयाबीनची लागवड करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला. सावंतवाडी तालुक्यातील पारपुली हे गाव फुलपाखरांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फुलपाखरू महोत्सवात पारपुलीला फुलपाखरांचं गाव म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. कोपरगावातील संजय नगर आणि सुभाष नगरातील नागरिकांना बिबट्याचं दर्शन घडलंय. वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावतळ्यात आरफळ योजनेचं पाणी दाखल झालं आणि यावर्षी पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि सध्याच्या पाणी पातळीची दखल घेऊन गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीने आरफळ योजनेच्या ऑफिसकडे गावतळ्यात पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. वर्ध्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे ग्रामीण भागातील 39 पूल रस्ते वाहून गेलेत. अजूनही पूल दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यानं वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यात. याचा सर्वाधिक त्रास हा शेतकरी वर्गाला होताना दिसतोय. याकडे बांधकाम विभागानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परभणीच्या मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालय इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला. तरीही धोकादायक इमारतीमधूनच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा या गावात जंगली प्राण्यांचा वावर दिसून येतोय. परिसरातील पिकांचं रानडुकरांनी नुकसान केल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे आता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतात. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात सर्पदंश झालेल्या 217 रुग्णांना जीवदान मिळालं. सर्पदंश झाल्यास वेळेत उपचार घ्यावेत, अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असं आवाहन मालेगाव करण्यात आलं. विदर्भातील संत्री मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये निर्यात केली जाते. मात्र बांगलादेश सरकारनं या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावलं. त्यामुळे हा संत्र्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले. धुळे जिल्ह्यात जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. जिल्ह्यात 49 गावांमधील जनावर त्यात सर्वाधिक 19 गावं ही धुळे तालुक्यातली आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा पर्यटनस्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. रस्त्यावर घनदाट धुकं पसरलं असून पंचबोल पॉइंट पर्यटकांनी फुलून गेला होता. सुट्टीसाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत. मोकाट जनावरांची वाढती संख्या सर्वत्र चिंतेचा विषय झाला असून मालेगाव शहर देखील याला अपवाद नाही. शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय. मुख्य रस्त्यावर तर मोकाट वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. वर्धा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. जिल्ह्यात आतापर्यंत 113 रुग्ण आढळलेत. त्यामुळे उपाययोजना सुरू आहेत. पंढरपुरात 17 आणि 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत. आमदार प्रशांत परिचारक या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईची महागौरी स्वरूपातली पूजा बांधण्यात आली. शुभ्र वर्ण, श्वेत अस्त्र, अभय, त्रिशूल, वरद आणि डमरू असे 4 आयुध आणि मुद्रा धारण करणारी ही जगदंबा नंदीवरती विराजमान आहे. कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. मुश्रीफ आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूरचं वैभव आणि परंपरा सर्वदूर पोहोचवण्यासाठी दसरा महोत्सवाची मदत होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. भंडाऱ्यातल्या शीतल माता मंदिरात रांगोळी काढण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी ही रांगोळी साकारली असून यासाठी 40 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात वैदिक नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. फटाक्यांची 21 ऑक्टोबर रोजी 1008 कन्यांचं पूजन केलं जाणार आहे. अमरावती इथं गरब्याचा राणांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य खेळण्याचा मिरजेत श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचं मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नवरात्र संगीत महोत्सवाचा निधी शासन दरबारी प्रलंबित आहे. याचा पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन. अमरावतीच्या वडगाव माहुरे इथे स्वयंची अखंड ज्योत लावण्यात आली आहे. नवरात्रीच्या 9 दिवस ही अखंड ज्योत या ठिकाणी वाशिमची कुलस्वामिनी तरुणानं हे शिल्प साकारलंय. हर्षलने कलेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध, भगवान अष्टविनायक, विठ्ठल रुक्माईचं शिल्प साकारलं होतं. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून चेंबूर इथल्या सत्संग भवनमध्ये मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 551 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आणि या